अंगाला बोनी यारा. यांना साधू म्हणायचं का मग? यांना संत म्हणायचं का? अजिबात नाही. यांना संत म्हणताच येणार नाही. पण दादा, जर तुमच्या जीवनामध्ये संतांची तुमची गाठभेट झाली तर संत तुम्ही ओळखूही शकत नाही का? संत थोडंफार आलं तर आज मी नवीन कीर्तन ऐकायला 3 पोरे येल होतात. तो एक म्हणे, का रे हाय आपला गावात चालू आहे काय दांगडोय सप्ताह आहे रे कीर्तन आहे म्हणे. त्याला कीर्तन म्हणतात. याला कीर्तन म्हणतात. या कोण आहेत म्हणे? म्हणे तो पुढे उभा आहे ना, तो मोठा कुत्रा आहे म्हणे. आणि मागे उभा आहे त्या रे त्या दाखला कुत्रा आहेत म्हणे. या काय करतर काय नाही म्हणे. या रातले भुगतन दिनले झोपतच म्हणे. आता नेमकंच कीर्तन ऐकीच राहतात. आणि मला थोडी सवय आमना शरद बाबा मंडळी असल्यावर मग वातावरण तयारच होतं नाही का. मला थोडी हालान सवय मी हाली राहीन. तो एक पोऱ्या म्हणे, ए भाई आज ना महाराज काय मस्त पाय उचली राही ना म्हणे. काय पाय उचली राही ना म्हणे. तो त्यानं दाबीन खायले तो जिराई राही ना म्हणे. लोके काय अंदाज लावतील काय सांगता येत नाही. पण वातावरण तर नाही बदलू शकत. वैद जास म्हणा गाय चांगले गायनाचारी जर असले ना म्हणा गाय हालायत जास बरं बाबा. हां मग त्यामुळे कोण कोण काय काय अंदाज लावतोच काय सांगता येत नाही. मला माहिती आहे तुम्हाला अंदाज काय काय राहता असं. पर मी ठरवून घेतलेलं आहे काय. दिल क्यों लगाया है कन्हैया से दिल क्यों लगाया है ये मैं जानू या वो जाने. कन्हैया से दिल क्यों लगाया है ये मैं जानू या वो जाने. समजा केलीच लोकांनी बदनामी तरी पण बदनामी का फल क्या पाया है ये मैं जानू या वो जाने. हा सांगणार आहे शेवटी लोकांनी काय काय बदनामी केली करू द्या. बदनाम वही होता है जिसका नाम होता है. बरोबर आहे ना. हां बदनाम तोच होतो ज्याचं नाव. बरोबर आहे का नाही. हां लागत नाही ना. त्याच नाही मन सारखं वय जास आपण नाही तर कोणतरी शिववा. का तुम्हाला भेटले तर ते ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे असली पाहिजे. आपल्याकडे आहे का खरा संत ओळखण्याची दृष्टी. आणि खरा संत एवढा सहज भेटेल का तर तिथं आमच्या संतांचं प्रमाण आहे काय.
नाही दादा. आणि जर समजा आपल्याला भेटले पण तर ती ओळखण्याची दृष्टी सुद्धा आपल्याकडे असली पाहिजे. हा, मी हा अनुभव नेहमी सांगतो. कदाचित तुमच्या परिसरात मी 2 ठिकाणी सांगितलाय आणि या अभंगाला ते लागतं म्हणून मला सांगावं वाटतंय. बरं, खरा संत ओळखण्याची दृष्टी पण आपल्याकडे असली पाहिजे. काही लोक माणूस माणसाला ओळखत नाही तर खरा संत कधी ओळखू येणार आहे? ओळखू येता का? माझा एक अनुभव आहे. मी नेहमी सांगतो की एका ठिकाणी कार्यक्रमाला जात होतो. आता कोणत्या ठिकाणी कार्यक्रमाला जात होतो ते सांगणं बंद करणं पुढे मला. कारण मी आता जे बी सांगत ना तर त्यांना सांगत जटे आपलं कोण राहत नाही. कारण ज्या गावानं नाव लिहो का त्या लोक फोन करी किती राहतोस का हो महाराज आमनं गावनं बट इकनीला तुम्ही. त्यापेक्षा ते तिकडनं सांगायचं मी जटे तुमनं कोण राहत नाही. आता कार्यक्रमाला जात होतो. कोरोनाचा प्रसंग होता. विषयाला अनुसरून आहे म्हणून मला सांगायला आवडते. कार्यक्रमाला जात होतो. कोरोनाचा दुसरी लाट होती आणि तेव्हा ना प्रवास चालू होता. पण प्रवास करायची पद्धत अशी होती की जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर हाताला सॅनिटायझर आणि तोंडाला मास्क लावावा लागन. आता मी मास्क वगैरे बांधलेलं. एसटीत प्रवास करायचा. बसलो, पारोड्याला उतरलो. पारोड्याच्या नंतर पुढे जाणं होतं. कोणता गावले माहीत नाही. आता जायचं होतं. नाही ते वय झाली एकदा सांगायचं झाले. आता बरेल गरमात दाती नका घाला. आता नेमकं जात होतो. पारोड्याला उतरलो. उतरल्याच्या नंतर ते अलाउन्स करतात. त्या काकांकडे गेलो. म्हणलं काका मला पुढे जायचंय. म्हणलं गाडी आहे का? ते काका म्हणले आता गाडीच नाही. 5च्या नंतर गाडी नाही म्हणले तिकडे जायला. मग प्रायव्हेट गाडी लागते तिकडे जावं लागेल म्हणले तुम्हाला. आता मी गेलो. प्रायव्हेट गाडी जिकडे लागते तिथं ते काकांनी मला सोडलं. म्हणलं महाराज इथून गाडी लागेल तुम्हाला. गाडी भेटेल इथून. आणि एक दादाची गाडी लावलेलीच नंबरवर. त्या दादाच्याकडे गेलो. म्हणलं दादा गाडी किती वेळ लागेल निघाया? म्हणला 14-15 सीटे वहिनात का मग गाडी काढस. मग मी कितवा आहे म्हणे? तुम्ही पहिलाच येत म्हणे महाराज. म्हणता आहे कितला टाईम मग बरीन भाऊ. पण एक आत्मिक समाधान कवय का जाय ना पण गाडी भेटी जायला शेबा. मग ते मास्क वगैरे बांधलेलं. कॉर्नरला दुकाने होत्या. एवढ्या उन्हामध्ये गाडीमध्ये बसण्यापेक्षा मी दुकानाच्या बाजूला दुकानाच्या ओट्यावर बसलो. आता तिथे तोंडले मास्क वगैरे लायलं होतं. मास्क लायलं होतं आणि 5 नंतर गाड्या बंद होती म्हणेन प्रायव्हेट गाडी. आणि 5ला शाळा बी सुट जायला राहतेस. कॉलेज ना 10-12 पोरे उन्हात. तर रस्ता तरी जाई राहतात. त्याच म्हणा एकनी मनावर ध्यान गई. तो बाजूवाला म्हणे हे पोरते दक रे. माले म्हणतो थंडा गाम चाले. बाई म्हणे पोरते दक रे कितली बारीश म्हणे. हाय मी स्वतः ऐकी राहीन. तू मन छातीवर दाब पडे पण सवय पडी गी मला ते ऐकाने आधे. म्हणतात या बानट वयला शेत गाडीवर आली बी आपली 1 तास लागावशे. आपले बी टाइमपास करणारशे. आणि असा बानट बकला मी दिनभर फिरावस. पोरगीशे म्हणे 15 मिनिटाच्या नंतर मी तो उपर सोड. तो एक निधी आणगे म्हणे ए पोर नाही रे पोऱ्या शेर म्हणे. तो पोर नाही पोऱ्याशे मग गुच्चूब राहायला पाहिजे ना. बाकी ना 150 असले तर टेन सुरुवात. का रे हाव पोऱ्या आहे दिकस असा माव काय करत असेल. काही का करे ना तुला काय कपाशीन काड्या उपाडायला जाणं आहे का? पण लोकेश नको त्या गोष्टीच मला इथून घाला सवय. मी थोडा वेळ होता म्हणून थोडं गाणं गुणगुणायलो. गाण्याचे बोल असे होते. अरे लगबग माझ्या रायाची. लगबग माझ्या देवाची. गळचे ज्वारी जायाची अन गाडी घुंगराची आली. गाडी घुंगराची आली. गाडी घुंगराची आली. गाडी घुंगराची आली. त्याच ना म्हणा एक म्हणे हो तो ते खंडेराव ना गाणं म्हण राय ना म्हणे. तो का गोंदे आहे म्हणे. बशी बरं. मी म्हणतो अजून बी टाईम आहे. अर्धा तास आहे आपले अजून. मग मी हो गाणं बदली टाक. गाणं बोल बदलात. कोणतं? गवळण म्हणे मी. वारकरी संप्रदायानं ती गवळणना काहीच संबंध नाही. हे जाऊ दे घट भरण्याई मुनीला. तू जाऊ दे घट भरण्याई मुनीला. मला रे अडवून मला रे अडवून
सोंग घेऊन अशी लावू नको लाडी गोडी, रंग नको टाकू रे माझी विजल कोरी साडी. या गवडीनी म्हण राय तू त्याच ना म्हणा एक म्हणे ओ आवतो ना गवडीनी म्हण राय ना म्हणे. कोणत्या तमासा माने मग तमासावाला होई बुवा. मी इतकं फिरून का सांगितलं, जर साधारण व्यक्ती तुम्हाला माणूस ओळखू येत नाही तर खरा संत कधी ओळखणार आहे महाराज. जर माणूस आपल्याकडनं ओळखू येत नाही अण्णा बाबा तर खरा संत कधी ओळखणार आहेत. आणि खरा संत जीवनामध्ये आल्याच्या नंतर जर तुम्ही ओळखला महाराज, ओळखल्याच्या नंतर त्यांचे पाय धरा, त्यांच्या पायी नतमस्तक व्हा, मग त्याचा बेनिफिट काय होतो ते नाथबाबा सांगतात. आपण पाया हरि देवो पाया, हरि प्राप्ति 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 देवो पाया. धरावे सत्ता तेथे पाया, धरावे सत्ता तेथे पाया, धरावे सत्ता तेथे पाया, तेने साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने. धरावे सत्ता तेथे पाया, धरावे सत्ता तेथे पाया, देवे माते साधने, साधती साधने, साधती साधने. पाय धरावे संतांचे ते पाय, आणि संतांचे पाय धरल्याच्या नंतर काय होतं तर भगवंताची प्राप्ती होते, असं नाथबाबा अभंगाच्या प्रथम चरणात. भगवंताची प्राप्ती होते महाराज. याचा बेनिफिट आमचे काही कवींनी एवढं भारी लिहून ठेवलं, संतांनी काही भारी लिहून ठेवलेले. हो, नुसतं संतांचं दर्शन झालं तरी सुद्धा काय फायदा होतो, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ. आणि कदाचित आज मला हा अभंग घ्यायला भाग पडलो मी असं समजा, क्योंकि आमच्या वर्षदेव बाबांनी मला सांगितलं महाराज काही करा, 1 मिनिटासाठी का असेना आपण घरी या. आणि आल्याच्या नंतर मी अण्णासाहेबांचं दर्शन घेतलं आणि मला वाटणं की आमना वारकरी संप्रदायानं नाकनं दर्शन होई घेऊ, म्हणजे यासना दर्शनना फायदा आहे की आई पोऱ्याडे तुम्हाला समोर बोल राही ना. जब जीवनात संत येतात ना तर परिवर्तन करून जातात जीवनामध्ये. अण्णांसोबत मी लहानपणी, खूप लहानपणी म्हणजे 8-10 वर्षाचा असायचो, आणि मुद्दाम माल बी लालच राहे अण्णां कीर्तनचे, म्हणजे माल उठाडतीनच बो असं पुढे जाई बसू, कोणीतरी आत तरी उभं कर दे, बाबा माल लिहिलेत आणि बारोडे म्हणून. मग लोकेशची नजर होई गे ना मनकडे देखाने, भो कीर्तनकारने सांगे बारोडे करत भाऊ पोरगा. आपण जर चुकाय न ते लोके काय म्हणतील, सरम सरम मग सुधरी जास माणूस, पण सुधरस तो बरं इज्जतदारनी गोष्ट कराय ना मी. बाकी ना माल नाही आबरून कसाल घाबरू, त्यासले नाही, ज्यासले पडेले त्यासनी गोष्ट कराय ना. हां मन तत्व असं आहे ना बाबा, केला इशारा जाता जाता. आपलं इंजेक्शन थोडा हात जड आहे म्हणा, पण गुण आमकास आहे. संतांच्या संगतीमध्ये राहिल्याच्या नंतर काय फायदा असतो सांगू का. हे संतन के संग लाग रे, संतन के संग लाग रे, हो तेरी आखी बनेगी. संतन के संग लाग रे, हो तेरी आखी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी आखी बनेगी. संतन के संग लाग रे, हो तेरी आखी बनेगी. आखी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, आखी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, आखी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी.
संतांचं दर्शन घेतलं पाहिजे तर परिवर्तन आहे. थोडक्यात काही लोक म्हणतात नुसतं सांगण्यापुरतं, आपण जर शिकून गेलो ना, काही लोक मान्य करत नाही. गंगेमध्ये स्नान केल्याच्यानंतर पाप धुतलं जातं का? हो दादा, धुतलं जातं. पण गंगेमध्ये स्नान केल्याच्यानंतर पाप धुतलं जातं का असा क्वेश्चन असतो. काही लोक म्हणतील नाही, गंगेमध्ये स्नान केल्याच्यानंतर पाप धुतलं जात नाही असं तुमचं मत असेल. पण त्याच्यासाठी मी म्हणेल, अरे स्नान करणं जाऊ द्या, नुसतं गंगा गंगा म्हणतात तरी सुद्धा गंगा गंगा सकळ तोच जाती गंगा सकळ तोच जाती गंगा 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 म्हणलं तरी पाप धुतलं जातं, तर स्नान केल्याच्या नंतर धुतलं जाणार नाही का? तद्वत संतांच्या संगतीत राहिल्याच्या नंतर आपल्यामध्ये परिवर्तन होतं, हमखास होतं, फक्त खऱ्या संतांच्या संगतीत राहिल्याच्या नंतर. आणि तशा संतांना जर का आपण लोटांगण घातलं तर आपल्याला भगवंताची लवकर प्राप्ती होते असं नाथबाबांचं मत नाथबाबा पहिल्या चरणावर सांगतात. जास्त वेळ तुमचा घेणार नाही. आता वाजले 10:30. अर्धा तास तुमना मनकडे राहायला काय करा ना, तुमना मनकडे अर्धा तास राहिले. कीर्तन कितला टाइम करा ना? हां, कितला वाजे लगून? 12. असं तुमले हाय माहितीच आहे का ओव्हर टाईमने पगार जास्त राहसा? कोई बात नाही भैया, तुम्ही जर बसायला तयार असताना ऐकायला तयार आहेत तर मालकाने जिथलं लागावं होतं तिथलं डिझेल ते फुकाई घ्या. ते आता लवकर बी करण जास्ती बी करत, ते डिझेल जिथलं लागावं होतं तिथलं लागी घे, नाही का? काही हरकत नाही, काळजी करू नका. 11 पुढेच कीर्तन होईल, काही टेन्शन लिहू नका. तुम्हाला रुपया वसूल कर दिसू. विठ्ठल असू दे बाबा, मी जगायची तरह बदलून टाकली बरं का. कारण घाई होते, प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप धावपळ आहे, वेळ कोणालाच नाही आहे. पण कीर्तन नंतर बी पोरे अर्धा तास सेल्फी काढा मग घाल देतस म्हणा. आणि मी अजिबात हालत नाही. मी आखो कितला का दुखायला ना, पाय दुखेत का नाही तरी बी फोटो टाइमले का बरं माहिती आहे का? आता सध्या पोरेसले बापना फोटो ठेवतात नाही, ते आपला जर स्टेटसले फोटो लावतो शीतली इज्जत करतं, मग त्यासनासाठी टाईम काय मोठी गोष्ट आहे का? बरोबर आहे की नाही? ते जरी एवढी इज्जत करत असतील तर आपणही तो आदर ठेवला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि मन तत्व असं मनकडे जर कोण देख व ऐकणार आहो का नको राहो, मी अशी देस थोडा त्यानं कारण असं यूट्यूबमुळे आपण जरा परिचित होई जायला शेतस. जो देखणार आहे तो आपलाच होई यूट्यूबला देखणारा. आणि मी जर हसतो नाही तेव्हा माणूस काही विचार करी कीर्तन मतगन चांगलं सांगत, मग इथलं रागीट आहे. त्यामुळे मी हशी देस. फक्त हसाना अर्थाने वेगळा निघाल पाहिजे. हसतो त्याला रोग नसतो, हसत राहतो मी. आणि तुम्ही सुद्धा हसत राहायला पाहिजे, हसत राहायला पाहिजे. मना गण जाणू येते वाचू बाबाला आज रातभर ऐकणार त्या आमनाच तिकडनं दादरवाला असले पट असले माहीत शे बा गोलू भैया. संतांची संगत लाभल्याच्या नंतर माणसावर परिवर्तन होतं. इथंच थांबणार आहे मी. पण परिवर्तन होण्यासाठी सुद्धा माणूसच असावा लागतो. परिवर्तन होतं पण परिवर्तन होईल त्याच्यावर जो संतांच्या संगतीत राहणार आहे तो सुद्धा माणूस असला पाहिजे. जनावरांची गोष्ट करतच नाही मी. आणि कधी कधी आहे ना, आमच्या संतांची कृपा जर झाली ना, जनावरं सुद्धा नामचिंतन करतात. माझ्या माऊली ज्ञानोबारांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला, रेडा वेद बोलत. मैसा पुत्रा मुखी बोलविल्या, मैसा पुत्रा मुखी बोलविल्या तुझे मैसी पुत्रा मुखी बोलविली श्रुती चालविल्या भिंत बैसुनिया. मैसी पुत्रा मुखी हा सामान महिमा संताचा हा सामान महिमा संताचा समाने महिमा संतांचा तुझे माता
करत होता. माऊली ज्ञानपरायांची कृपा झाली, संतांची कृपा झाल्याच्या नंतर भगवंत नजदीक आहे. पण संतांचं सांगितलेलं आपण ऐकलं तर भगवंताची प्राप्ती आहे. काही काही लोक नुसतं ऐकून सोडून देतात. मग भगवंताची प्राप्ती जाऊ द्या, भगवंताला आपण प्रसन्न करू ते जाऊ द्या. गरमा लोकेशले बी प्रसन्न ठेवू शकत नाही आपण, जर तुम्ही ऐकलं नाही तर. कारण आहे ना, रामायण तुम्ही ऐकत असतात. रामायण प्रत्येकाने ऐकलेलं आहे, माझ्यापेक्षा तुम्ही जास्त वाचलेलं असेल काही काही वयोवृद्ध बाबांनी. रामायणामध्ये 14 वर्षाच्या वनवासाला प्रभू रामचंद्र गेलेत. कथाभाग तुम्हाला माहिती, मला फक्त विषयाला स्पर्श करून पुढे निघायचे. 14 वर्षाच्या वनवासाला प्रभू रामचंद्र निघाले. गेल्याच्या नंतर सीतामय्याला हरण दिसली सोन्याची. हरण खरी का खोटी माया हो? खोटी हरण. खोट्या हरणीच्या मागे जगाच्या मालकाला सांगितलं स्वतःच्या पतीला, स्वामी सोन्याची हरण चालली आहे ना, या हरणीच्या चामडीची मला चोडी शिवायची, हिची त्वचा काढा आणि त्याची मला चोडी शिवायची. हरण खरी का खोटी? खोटी हरण. खोट्या हरणीच्या मागे जगाच्या मालकाला दूर केलं. साधू समान धीर होता लक्ष्मण. खोटाचा आवाज आला प्रभू रामचंद्रांचा. आवाज पण खोटाच बरं, खोटाचा आवाज आला. लक्ष्मणा धाव. सीतामय्यानं लखनजीला सांगितलेलं तुमचे भाऊ काहीतरी संकटात आहे, तुम्ही जा. लक्ष्मणजी जात नव्हते. सीतामय्यानं सांगितलं जात नाही, तुम्ही काही वाईट विचार असतील तुमच्या मनामध्ये वगैरे वगैरे सांगितलं आणि लक्ष्मणाला दूर केलं. आता लक्ष्मणजी निघाले, साधू आला. तो पण साधूच होता. पण तो साधू खरा का खोटा? साधू सुद्धा खोटाच होता. तो साधू आला आणि सीतामय्याला सांगतो भिक्षाम देही. भिक्षा घेऊन आली सीतामय्या आणि भिक्षा देत होती. पण जेव्हा लक्ष्मणजी गेले तर लक्ष्मणजी आडवी रेषा टाकून गेले होते. वहिनी मी जातोय पण ऐका ना, रेषेचं उल्लंघन करून जाऊ नका. म्हणले हो. रेषा टाकलेली वहिनी साहेब उल्लंघन करू नका. खोटा साधू आला रावण साधूच्या रूपात आणि भिक्षाम दे म्हणल्याच्या नंतर सीतामय्या भिक्षा देते. तो साधू म्हणतोय जर भिक्षा द्यायची असेल तर रेषेचं बाहेर यावं लागेल तर मी भिक्षा घेईल, आणि जर का मी विनमुख परत गेलो, न भिक्षा घेता जर गेलो तर विनमुख गेल्याचं, सीते तू पतिव्रता आहे, साधू तुझ्या दारातून विनमुख जाईल ते तुला पाप लागेल, आणि मी भिक्षा तेव्हा घेईल जेव्हा तू रेषेचं उल्लंघन करशील. इथपर्यंत कथाभाग सगळ्यांना माहिती आहे. 10 वर्षाच्या पोरापासून तर 90 वर्षाच्या बाबापर्यंत इथपर्यंत कथाभाग माहिती आहे. दादा याच्यातून मला असं म्हणायचंय, सीता आहे ना, तुम्ही आपण जीव पण सीताच आहोत. सीतारूपी जीवानं काय केलं? जसं सीतेनं खोट्या हरणीच्या नादात जगाच्या मालकाला दूर केलं, तद्वत आपण सुद्धा खोट्या संसाराच्या नादात मायावी गणे भ्रमला करे तो करे जाईल. मायावी गणे भ्रमला करे मी बरे संपत्तीचे वारे तो करे जाईल. बरेला शेती सो लाईनच शेती तयारच असतेच मटेरियल. हां, मी तुम्हाला सांगत होतो की भैया खोट्या साधूच्या शब्दावर विश्वास ठेवून खोट्याच्या नादात सीतामयानं खऱ्या मालकाला दूर केलं. खऱ्या मालकाला दूर केलं खोट्याच्या नादात. साधूरूपी धीर जवळ होता. साधूरूपी धीर जवळ होता. सांगितलं होतं मी आहे म्हणले. पर सीतेनं काय केलं? त्या साधूला पण लांब केलं, लक्ष्मणाला दूर केलं. कोणाच्या नादात? खोट्याच्या नादात. आवाज पण खोटा, हरण पण खोटी, आणि येणारा साधू पण आता येतोय तो पण खोटाच आहे. साधू आलेला आहे तो पण खोटाच आहे. भिक्षा मागतोय. लखनजी चालले गेले. लखनजीनं सांगितलं वहिनी मी माझ्या भावाकडे जातोय पण ही लक्ष्मण रेषा आहे, या रेषेचं उल्लंघन करू नका. सीतेनं काय केलं? भिक्षा देण्यासाठी रेषेचं उल्लंघन करून बाहेर निघाली. रावणानं उचललं, नेलं सीतेला. पर दादा ठीक त्याचप्रमाणे आपलं जीवन आहे. लक्ष्मण एक साधू होता. साधूच्या शब्दाला समजलं नाही सीतेनं, म्हणून काडरूपी रावणानं सीतेला उचललं. त्याप्रमाणे साधू संतांचे जे ग्रंथरूपी रेषा आहेत ना, ते वाचा, त्याचं पालन करा, नक्कीच भगवंताची प्राप्ती होईल. आपल्यातून देव पण लांब झाला, संतही चालले गेले, पर संत शेवटी लक्ष्मण रेषा टाकून गेलेले, ते म्हणजे ग्रंथरूपी रेषा. आणि ते रेषेचं सुद्धा आपण उल्लंघन करून वागतो, म्हणून काडरूपी रावण आपल्याला कधी उचलतो आपल्यालाही कळू देत नाही. म्हणून काय करायचंय?
भगवंताचं नामचिंतन करायची ताकद आपल्यात असते. त्याला ऊर्जा देणारं खरं व्यक्ती म्हणजे संत असतात. जोपर्यंत संत भेटत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही. आणि भगवंताची प्राप्ती करायचा भगवंताची प्राप्ती करायचं कसं हे शिकवणारे संत जे नामचिंतन करतात. जसं की देहूमध्ये तुकोबाऱ्यांनी केलं, आळंदीमध्ये माऊली ज्ञानोबाऱ्यांनी केलं. नाही सर्व संतांनी जे नामचिंतन पंढरपुरात केलं तेच आता भजन तुम्हाला इथं करायचे. दाढीमध्ये हातानं टाळी मुखानं नामचिंतन. सगळ्यांनी टाळी वाजून भजन करायचे. हरी हरी जय 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 हरि 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 जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि विठोबा रखुमाई. हरि विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. टाळी 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 वाजवा. हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरि विठोबा रखुमाई. हरि विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज जय गोपाल जय जय गोपाल हरि विठोबार हरि विठोबार जय जय गोपाल हरि जय जय विठोबार. हरि जय जय विठोबारी.